काय केलं लग्न करून? भाड्याच्या खोलीत तर राहतायत ना? असं काहीतरी सध्या आम्हाला ऐकायला मिळतंय. हो, आम्ही भाड्याच्याच खोलीत राहतो, पण ते जरी भाड्याचं घर असेल, तरीही ते आम्हाला आपलंसं वाटतं. कारण त्या घरात आम्हा दोघांनाही रिस्पेक्ट आहे. आमच्या वागण्याला किंवा आमच्या विचारांना कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये. खूप मुलं अशी असतात, जी आई-वडिलांच्या संपत्तीवर अवलंबून असतात आणि त्याचमुळे बायकोला आई-वडिलांच्या बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तशा मुलांचं म्हणणं एकच असतं, माझे आई-वडील कसेही वागले तरी चालतील, पण तू मात्र चांगलंच वागायचं. बायकोच्या इच्छा, अपेक्षा स्वतःच्याच आई-वडिलांच्या पायदळीत उडवतात. पण अमित तसा नाहीये. तो कोणाच्याही संपत्तीवर किंवा पैशांवर अवलंबून नाहीये. तो स्वतः कष्ट करून आमचा संसार सांभाळतो. यावर्षी आमच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण होतील. पण या 2 वर्षात तरी अमितने माझ्यावर कधीच आवाज चढवला नाहीये. शिवीगाळ, हात उचलणे किंवा अमितला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाहीये. अमितमध्ये हेच असलेले चांगले गुण माझ्यासाठी तर खरी संपत्ती आहेत. तुम्हाला काय वाटतं? याच्यावर तुमचे काय विचार आहेत? हे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. सो थँक यू. बाय.